अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अधिवेशनात आज संविधानावरती चर्चा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संविधानाच्या चर्चेवर उत्तर देतील। अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार, मात्र अद्याप विरोधी पक्षनेता निवड नाही। शिफारस करून 20 दिवस होऊनही निर्णय का नाही याचं कारण द्या, भास्कर जाधव यांची सभागृहात मागणी। माझ्या नावाला विरोध असल्यास माझ्या नावाचं पत्र मागे घेतो, भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहात निवेदन। अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडली। ठाकरे गटाचे दोन्ही सभागृहातील सर्व आमदार आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे बैठकीला उपस्थित। अधिवेशनाचा आज शेवटच्या दिवसाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न झाली। मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं निवेदन। गोरेंविरुद्धच्या कटात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा सहभाग असल्याचा सभागृहात थेट आरोप। सर्व पुरावे असल्याचीही माहिती। मुख्यमंत्र्यांनी आपलं नाव कुठून घेतलं याचं आश्चर्य, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। उलट महिलेला दिलेली 1 कोटींची रक्कम कुठून आली, सुळेंचा सवाल। महिलेला आणि पत्रकाराला न्याय मिळावा म्हणून 1 किंवा 2 फोन केले असतील, पण 100-200 फोन केले नाहीत। जे खरं आहे ते लोकांसमोर यावं, फडणवीसांच्या आरोपावर रोहित पवारांचं उत्तर। प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली कोठडी। सरकारी वकिलांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी। प्रशांत कोरटकरला कोर्टाबाहेर आणल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक। शिवप्रेमींकडून कोरटकरचा तीव्र निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी कोर्टाबाहेर दाखल। प्रशांत कोरटकरने उन्मादातून फोन केला होता हे सिद्ध झालंय। इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया। फेसबुक प्रोफाईलवर योग्य ते लिहिण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं इंद्रजित सावंतांचं वक्तव्य। कोरटकरच्या आवाजाचे विविध व्हर्जन घेणंही आवश्यक। इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदेंची मागणी। कोरटकरचा एक सहकारी सापडला असून इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू। चंद्रपूर पोलीस मुख्यालयाचं सीसीटीव्ही तपासणं देखील गरजेचं, सरोदेंचं वक्तव्य। प्रशांत कोरटकर तेलंगणातील काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी लपून होता। कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनंच केलं। भाजप आमदार परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। प्रशांत कोरटकर काँग्रेस नेते विजय अंकलम यांच्या घरी सापडला, त्यामुळे काँग्रेसने आता देशासह राज्यातील जनतेची माफी मागावी। भाजप आमदार राम कदम यांची मागणी। प्रशांत कोरटकरला ज्याच्या घरातून अटक केली तो काँग्रेसचाच नेता होता, त्याचं सर्टिफिकेट द्यावं आणि तो नेता कधीपासून काँग्रेसमध्ये आहे हे सांगावं। विजय वडेट्टीवारांचा पलटवार। प्रशांत कोरटकरच्या घरावर बुलडोझर फिरवा। आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची मागणी। तर कोरटकरची वृत्ती औरंगजेबासारखी असल्याचीही खरातांची टीका। महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी आणणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत माहिती। सरकारने अवमानकारक साहित्यावर बंदी आणण्यासाठी इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी। साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मागणी। सरकारच्या निर्णयाचं देशमुखांनी स्वागत केलं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियन यांनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट। आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य काही लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सतीश सालियन यांची मागणी। आदित्य ठाकरे ड्रग्ज प्रकरणात सहभागी, सालियन यांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांचा आरोप। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, सचिन वाझे, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आरोपी, मात्र परमवीर सिंग सर्व आरोपींना पाठीशी घालत होते, वकील निलेश ओझा यांचा आरोप। सालियन मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेही आरोपी आहेत। आदित्य ठाकरेंवर कारवाई रोखण्यासाठी कितीची डील झाली, सालियनचे वकील निलेश ओझा यांचा सवाल।
वकील निलेश ओझांना जे काय बोलायचं ते बोलू द्या, मी त्याच्यावर काहीही बोलणार नाही. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. निलेश ओझांच्या आरोपावर आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलं. दिशा सालियांच्या वडिलांच्या वकिलांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी. या प्रकरणात आदित्य ठाकरे किंवा कुणी असलं तरी कारवाई झाली पाहिजे, जाधव यांचं वक्तव्य. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आज सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा कोर्टामध्ये हजर राहणार. आरोपींना प्रत्यक्ष हजर करणार का, याकडे सर्वांचं लक्ष. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ पोस्ट. हम होंगे कामयाब गाड्यावर व्हिडिओ केला शेअर. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी बोलावलं, मात्र कुणालनं पोलिसांना पत्र लिहित 1 आठवड्याचा वेळ मागितलाय. मुंबई पोलिसांनी अजून यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळला नाही. भावना दुखावण्याचा अधिकार कामराला कुणी दिला? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. सरकारच्या विरोधात कुणी बोललं की लगेच कारवाई, मात्र सरकारशी संबंधित कुणी असेल तर काहीच कारवाई होत नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई व्हायला हवी, दानवेंचा टोला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात मालाड दिंडोशी परिसरात शिवसेना शिंदे गट आक्रमक. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कुणाल कामराच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात बनावट पनीर संदर्भात महत्त्वाची बैठक. बनावट पनीरला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश. दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार. दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्देश. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. आमदार छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे बैठकीला मात्र अनुपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाच्या वादाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. न्यायमूर्ती सूर्यकांत अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी झाली नाही. माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग होतो, नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. कायद्यात सुधारणा करण्याची केली मागणी. विधान भवनात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांची भेट. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. संविधानावर चर्चा करतोय, उपाध्यक्षांची निवड करतोय, पण विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी संख्येची गरज नाही. याचे सर्व पुरावे दिले असतानाही विरोधी पक्षनेता निवडला जात नाही. भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत. लोकशाहीचा सन्मान रोखण्याचंही आवाहन केलं. MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण. आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून प्रश्न उपस्थित. पोलिसांना सांगून पण कारवाई होत नसल्याचा उपाध्याय यांचा आरोप. कोस्टल रोड लगतच्या विकसित जागा सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा. या जमिनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित झाल्यास महसुलाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांची मुंबई पालिकेकडे मागणी. शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांचे नाव न घेता नितेश राणेंवर टीका. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं त्याला वाटतं, परब यांचं वक्तव्य. यावेळी उद्धव ठाकरे हे बाजूलाच बसले होते. परब संविधानावरील चर्चेत बोलत होते. साताऱ्याच्या फातेपूरमधील 3 वर्षाच्या कर्णबधीर चिमुकल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत. आई मजुरी करत असताना मुलाला दगडाला बांधून ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत सहकुटुंब भेट घेतली. यावेळी अनुप धोत्रे, पत्नी समीक्षा आणि 3 मुले सोबत होती. अनुप धोत्रे यांनी पंतप्रधानांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ मंजुरी. कोल्हापूरमधल्या आमदारांच्या पाठपुराव्याला यश.
परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. गुढीपाडव्यापासून होणार अंमलबजावणी. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर ज्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला तिथे स्मारक कशाला? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. भारतीय पुरातत्व विभागातील किल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना पत्राद्वारे विनंती केली. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या मागणीनंतर शिवभक्तांच्या संमिश्र प्रतिक्रिया. काही संघटनांनी समाधी हटवण्याला विरोध दर्शवल्यानंतर कुत्र्याच्या समाधीजवळील बंदोबस्तात वाढ. पाकिस्तानला गेलेल्या काही कुटुंबांचा भारतातील जमिनींवर दावा. महसूल विभागाकडून पाकिस्तानातल्या कागदपत्रांच्या आधारे कारवाई. महसूल विभागाची मीरा भाईंदरमधल्या कारवाईवरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. रावसाहेब दानवे यांनी पोहे बनवण्याचा आनंद लुटला. कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात दानवेंची हजेरी. कार्यकर्त्यांनीही दानवेंच्या हातचे पोहे खाल्ले. शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गात बदल. सिद्धिविनायक जंक्शन ते एस बँकेपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध. मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, कोहिनूर पार्किंग यासारख्या ठिकाणी सोय. येत्या 70 दिवसात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे पूर्णत्वास गेली पाहिजेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आदेश. अधिकाऱ्यांनी कामे सुरू असताना रात्रीच्या वेळी भेटी द्याव्यात. अधिक गती आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करण्याच्याही सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात डॉक्टर हेडगेवार सुरती भवन परिसरासह दीक्षाभूमीलाही भेट देणार. तसंच भारतीय सैन्यासाठी विशेष शस्त्र निर्माण करणाऱ्या सोलार इंडस्ट्रीच्या प्रकल्पालाही ते भेट देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष दौरा. रायगड किल्ल्यावर जात अमित शहा शिवरायांना करणार अभिवादन. पूजा खेडकर प्रकरणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी पार पडणार. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात पूजा खेडकरच्या वडिलांची चौकशी झाली. मात्र चौकशीला पूजा खेडकर अनुपस्थित. नालेसफाईसाठी 23 कंत्राटदारांची नियुक्ती. महानगरपालिकेनं छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रियेची छाननी पूर्ण केली. आपले पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस उपक्रमाचा शुभारंभ. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा उपक्रम. नागपूर हिंसाचाराविषयी माहिती देताना सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ पोस्ट करू नयेत. नागपूर पोलिसांचं आवाहन. सोशल मीडियावर चुकीचा कॉन्टेंट आढळल्यास कारवाई करण्याचा दिला इशारा. सतीश भोसलेला जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन. इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 2025-26च्या 16,49,00,000च्या अर्थसंकल्पाला मंजुरी. अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, कृषी विभागासाठी भरीव तरतूद. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीची थकीत मालमत्ता कारधारकांवर धडक कारवाई. 5 जणांच्या मालमत्ता जप्त केल्या. थकबाकीदारांवर प्रथमच जप्तीची कारवाई केल्यानं शहरातून नगरपंचायतीचं कौतुक. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 मार्च रोजी मालेगावमध्ये आयोजित विराट हिंदू संत संमेलनास परवानगी नाही. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण परवानगी नाकारल्यानं आयोजकांची उच्च न्यायालयात धाव. रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात शांतता समितीची बैठक संपन्न. आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय काळे यांचे नागरिकांना आवाहन. एअरटेल गॅलरी नंतर आता मुंबईच्या वर्सोव्यातील डीमार्ट कर्मचाऱ्यांकडून मराठी भाषेला नकार. डीमार्ट कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषेवरून वाद झाला.
संदेश देसाई यांच्या दणक्यानंतर डीमार्ट कर्मचाऱ्याने मराठी माणसाची आणि राज ठाकरे यांची माफी मागितली. यवतमाळचे डॉक्टर रमाकांत कोलते यांना यंदाचा साहित्यव्रती पुरस्कार प्रदान. अमरावतीत सूर्यकांतादेवी पोटे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्काराचं वितरण झालं. उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार अमरावतीच्या विशाल मोहोड यांच्या किड कादंबरीला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस. पुढील 3 ते 4 तासांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत, तर पावसामुळे आंबा आणि काजू पीक धोक्यात. कराड पाटण तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ. पीओपी बंदी विरोधात ठाण्यातील मूर्तिकार संघटनेची हायकोर्टात याचिका. पर्यावरणपूरक उपाययोजना आत्मसात का करत नाहीत, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल. केंद्र सरकारला प्रतिवादी बनवण्याचे निर्देश. सुनावणी 23 एप्रिलपर्यंत तहकूब. सिडकोच्या घरांचे दर कमी करावेत या मागणीसाठी वाशीत घर लाभार्थ्यांचे साखळी आंदोलन. मनसेचा आंदोलनाला पाठिंबा. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते ऑरेंज कॉर्नर सिग्नलपर्यंत काढला मानवी साखळी मोर्चा. मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनच्या सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. डायमंड असोसिएशनच्या कार्यालयात जाऊन बोर्डाला त्यांनी काळं फासलं. सर्व नियमावली पूर्ण करून देखील सभासदत्व न दिल्यानं ठाकरे गटानं जाब विचारला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आंदोलन. महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा छळ होत असल्याचा केला आरोप. पुण्यात पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा. फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेली कित्येक वर्ष पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांचा मोर्चा. हंडा वाजवत केलं आंदोलन. मुंबईच्या साकीनाका परिसरातील मनपाच्या अनधिकृत हॉटेल लॉजिंग तोडक कारवाई विरोधात हॉटेल मालक आक्रमक. एल वॉर्डमधील महानगरपालिकेच्या कार्यालयावर काढला मोर्चा. अहिल्यानगरमध्ये बौद्ध बांधवांचा मोर्चा. बोधगया येथील बौद्ध विहार मुक्त करून धर्मगुरूंच्या ताब्यात देण्याची मागणी. बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये बौद्ध धर्मीयांचा महामोर्चा. शहरातील नवा मोंढा मैदानापासून काढलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. पेन्शनवाढीच्या मागणीसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं पेन्शनधारक सहभागी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांसाठी या. नाशिकचा जिल्हाधिकारी असल्याचं सांगत नागरिकांची 8 लाखांची फसवणूक. मालेगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता, पोलिसांचा अंदाज. यवतमाळमध्ये भर दिवसा दरोडा पडला. दरोड्यात 5 आरोपींना 3 तासात अटक. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली होती. नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन गुरांची तस्करी. शेतकऱ्याला जाग आल्यानं वाचले गायीचे प्राण. किनवट तालुक्यातील कोल्हारी गावाजवळील हा धक्कादायक प्रकार उघडकीस. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे आणि माजी नगराध्यक्षांचे पती विनोद गंगडेंचं नाव. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 25 पैकी 14 आरोपींना पकडण्यात यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.